हॅलो फ्रेंड्स, आज आपण कन्साइनमेंट या टॉपिकमधील एक्झाम्पल पाहणार आहोत. या उदाहरणामध्ये आपल्याला कॉस्ट प्राइस, इनव्हॉइस प्राइस दोन्ही प्राइस दिलेले आहेत. या उदाहरणामध्ये आपल्याला क्लोजिंग स्टॉकचं कॅल्क्युलेशन करायचं आहे, लोडिंगचं पण कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि कमिशनचंही कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर पाहूयात या एक्झाम्पलमध्ये काय काय सांगितलेलं आहे. एप्रिल 2016चं एक्झाम्पल आहे. मिस्टर एक्स फ्रॉम कोलकाता कन्साइन टू मिस्टर वाय फ्रॉम पटना. एक्स यांनी माल पाठवला म्हणजे हा कन्सायनर झालेला आहे. वायांना माल मिळालेला आहे किंवा वायांना माल पाठवला म्हणजे हा कन्सायनी झालेला आहे. 100 मशीन्स, किती मशीन्स पाठवले आहेत? 100 मशीन्स पाठवलेल्या आहेत. ओरिजिनल कॉस्ट प्राइस ऑफ एव्हरी मशीन इज ₹260. म्हणजे या उदाहरणामध्ये आपल्याला कॉस्ट प्राइस किती रुपये सांगितलेले आहे? ₹260. कॉस्ट प्राइस 260 दिले. बट इट हॅज बीन व्हॅल्यूड ॲट ₹320 इच इन द इनव्हॉइस. परंतु त्याची इनव्हॉइस प्राइस आपल्याला किती रुपये दिलेले आहे? ₹320, 320 रुपये. ठीक आहे. आता जेव्हा उदाहरणामध्ये कॉस्ट प्राइस आणि इनव्हॉइस प्राइस दोन्ही प्राइस दिलेले असतात तेव्हा सर्व एंट्रीज कोणत्या प्राइसने करायचे असतात? इनव्हॉइस प्राइसने. म्हणजे जेव्हा कॉस्ट, इनव्हॉइस दोन्ही दिलेले असतात, दोन्ही दिलेल्या असतात तेव्हा सर्व एंट्रीज इनव्हॉइसने करतात, इनव्हॉइस प्राइसने करतात. व शेवटी हा पॉईंट महत्वाचा आहे, व शेवटी लोडिंग कॅन्सल करतात, लोडिंग कॅन्सल करतात. हा पॉईंट लक्षात ठेवा. म्हणजे काय करायचं? आपल्याला सर्व एंट्रीज इनव्हॉइस प्राइसने करायचे आणि सर्वात शेवटी लोडिंग कॅन्सल करायचे आणि मगच अकाउंट क्लोज करायचे. हाही पॉईंट तुम्हाला लक्षात येईल. आता याच्यामध्ये माल पाठवला, एंट्रीज पण विचारलेत, लेजर अकाउंट पण विचारलेले आहेत. आपण अकाउंट तयार केलेत कन्साइनमेंट अकाउंट आणि दुसरा अकाउंट तयार केला आहे मिस्टर वाय अकाउंट. ठीक आहे. कॉलमचे नावं आणि एंट्रीज सुद्धा आपण अकाउंट ठेवलेले आहेत. इकडे एंट्री टाकलेल्या आहेत. ठीक आहे. पहिला आपण माल पाठवला, एंट्री करतो. काय एंट्री करतो? नंबर 1 कन्साइनमेंट अकाउंट डेबिट, कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू गुड सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट, टू गुड सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट. किती मशीन्स पाठवलेल्या आहेत? 100 मशीन्स, 320 रुपये प्रमाणे. म्हणजे एकूण किती रुपयाचा माल पाठवलेला आहे? 32,000 रुपयाचा. इथं तुम्ही नॅरेशन लिहू शकता. बिंग गुड सेंट ऑन कन्साइनमेंट. नॅरेशन काय लिहायचं? बिंग गुड सेंट ऑन कन्साइनमेंट. मग लेजर पोस्टिंग करूयात. कन्साइनमेंट अकाउंटच्या डेबिटला टू गुड सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट, टू गुड सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट 100 मशीन्स इंटू ₹320. म्हणजे व्हॅल्यू आलेले, अमाऊंट आलेले 32,000 रुपीज. 32,000 रुपयाचा माल पाठवलेला आहे. एक्स हॅज स्पेंड, एक्स म्हणजे कन्सायनरनेच खर्च केलेला आहे. एक्स हॅज स्पेंड 800 ऑन पॅकिंग एटसेट्रा. 800 रुपये फक्त खर्च केलाय. एक्सपेन्सेस पेड बाय कन्सायनर. काय एंट्री करतो आपण त्याची? कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू कॅश अब्लिक बँक अकाउंट, कन्साइनमेंट अकाउंट डेबिट 800 रुपीज टू कॅश अब्लिक बँक अकाउंट 800 रुपीज. आणि याचं डायरेक्शन लिहू शकतो आपण बिंग एक्सपेन्सेस पेड बाय कन्सायनर किंवा बिंग पॅकिंग चार्जेस पेड बाय कन्सायनर. एवढंच नॅरेशन इथे लिहायचं आहे. पोस्टिंग करूयात. कन्साइनमेंट अकाउंटच्या डेबिटला टू कॅश अब्लिक बँक अकाउंट 800 रुपीज. आणि एकच खर्च आहे म्हणून मी कंसामध्ये लिहितो पॅकिंग एटसेट्रा. 2-3 आयटम असते तर लिस्ट केली असते आपण. आता याचाही दुसरा इफेक्ट होणार नाही आहे, बरोबर. यानंतर मिस्टर वाय हॅज ॲक्सेप्टेड ए बिल. म्हणजे वाय यांनी संमती दिली म्हणजे आपल्याला हुंडी मिळाली. की ड्रॉन बाय मिस्टर एक्स. आपण हुंडी तयार केली होती किती रुपयाची? 16,000ची. म्हणजे आपण त्यांना माल पाठवला आणि त्याने ॲडव्हान्सच्या स्वरूपात लगेच आपल्याला हुंडी दिलेली आहे. म्हणजे वाय यांच्याकडून हुंडी मिळाली. काय एंट्री होणार आहे बघा? वाय यांच्याकडून हुंडी मिळाली. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू मिस्टर वाय अकाउंट. हुंडी मिळाली ॲडव्हान्सच्या स्वरूपात. मग एंट्री नंबर 3 करूयात. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट, bills receivable account debit to Mr. Y account
कन्सायनीकडून आपणास हुंडी मिळालेली आहे. किती रुपयाची हुंडी मिळालेली आहे? 16,000 रुपीज, 16,000 रुपये. आणि नरेशन लिहू शकता बिंग accepted bill received as an advance. काय नरेशन लिहायचं? being accepted bill received as an advance. संमत असलेली हुंडी ऍडव्हान्स म्हणून मिळाली. मग याचं पोस्टिंग करूयात. फक्त वाय अकाउंटला क्रेडिट होणार बाय बिल्स रिसिवेबल अकाउंट, बाय बिल्स रिसिवेबल अकाउंट कंसामध्ये म्हणू शकतो ऍडव्हान्स 16,000, 16,000 रुपये ऍडव्हान्सच्या स्वरूपात आपल्याला वाय यांच्याकडून मिळाले. याचा दुसरा इफेक्ट होणार नाही. Mr. Y informed that 80 machines were sold at ₹350 each. आता Y यांनी 80 मशीन्स विक्री केलेल्या आहेत. गुड सोल्ड बाय कन्सायनी. काय एंट्री करतो? गुड सोल्ड बाय कन्सायनी. कन्सायनी अकाउंट डेबिट टू कन्साइनमेंट अकाउंट. बरोबर. म्हणजेच कोणी माल विकलेला आहे? मिस्टर वाय. मिस्टर वायज अकाउंट डेबिट टू कन्साइनमेंट अकाउंट, टू कन्साइनमेंट अकाउंट. आणि नॅरेशन लिहू शकतो बिंग 80 machines sold by Mr. Y at ₹350 each. Being 80 machines sold by Mr. Y at ₹350 each. किंवा असं म्हणू शकतो being goods sold by consignee at ₹350 each. Goods sold by consignee असं नॅरेशन लिहू शकतो. किती रुपयाचा माल विकलेला आहे? 28,000 रुपयाचा माल विकलेला आहे. आता याचं लेजर पोस्टिंग करूया. दोन इफेक्ट होणार त्याचे. वाय अकाउंटला डेबिट करायचं आहे टू कन्साइनमेंट अकाउंट, टू कन्साइनमेंट अकाउंट. किती रुपयाचा माल विकलेला आहे? 28,000 रुपयाचा. कंसामध्ये इथे मी सेल म्हणतो. वाय अकाउंटला डेबिट कन्साइनमेंट म्हणजे कन्साइनमेंट अकाउंटला काय होणार आहे? बाय मिस्टर वायज अकाउंट 28,000, 28,000. कंसामध्ये किती मशीन्स विकलेले आहेत? 80 मशीन्स गुणिले एक मशीन्स किती रुपयाला विकलेले आहे? 350 रुपयाला एक मशीन विकलेले आहे. एक मशीन 350 रुपयाला विक्री केलेली आहे. अँड दॅट ही हॅज इन्कर्ड. ही हॅज म्हणजे वाय यांनी खर्च केला आहे, कन्सायनीने खर्च केलेला आहे. द फॉलोइंग एक्सपेन्स येतात. रेल्वे फ्रेट आहे, रेंट फॉर गोडाऊन आहे आणि इन्शुरन्स आहे. कन्सायनीचा खर्च आहे. काय ठेवणार मग त्याची? कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू मिस्टर वाय अकाउंट, कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू मिस्टर वाय अकाउंट. खर्च कोणकोणता केलेला आहे? 1,200, 100 आणि 200 म्हणजे 1,500 रुपये खर्च केलेला आहे. आणि नॅरेशन लिहू शकता बिंग एक्सपेन्सेस पेड बाय मिस्टर वाय. बिंग एक्सपेन्सेस पेड बाय मिस्टर वाय किंवा लिहू शकता बिंग रेल्वे फ्रेट, गोडाऊन रेट अँड इन्शुरन्स पेड बाय मिस्टर वाय. आता याचे दोन इफेक्ट होणार आहेत. कन्साइनमेंट अकाउंटला डेबिट आणि मिस्टर वाय अकाउंटला क्रेडिट. कन्साइनमेंट अकाउंटला डेबिट टू मिस्टर वायज अकाउंट, अंडरलाईन. आता कोणकोणता खर्च केलेला आहे त्याचे डिटेल्स त्यांनी उदाहरणामध्ये सांगितलेले आहेत. बघा डिटेल्स काय सांगितलेत? रेल्वे फ्रेट, रेल्वे फ्रेट किती रुपये रेल्वे फ्रेट पेड केलेला आहे? 1,200, 1,200. याला मी स्टार करतो. का स्टार केला ते तुमच्या लक्षात येईलच. गोडाऊन रेंट, गोडाऊन रेंट 100 रुपीज आणि इन्शुरन्स 200 रुपीज म्हणजे टोटल व्हॅल्यू आली 1,500. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना याला स्टार का केला हे लक्षात आलं असेल, कारण की हा कन्सायनीचा खर्च आहे आणि कन्सायनीचे खर्च आपण दोन पार्टमध्ये डिस्ट्रीब्यूट करतो, एक रिकरिंग आणि एक नॉन रिकरिंग. तर नॉन रिकरिंग आपल्याला क्लोजिंग स्टॉकसाठी उपयोगी पडतो. मग नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस कोणकोणते आहेत? फ्रेट आहे, कॅरेज आहे, कस्टम ड्युटी आहे, डॉक ड्युटी आहे. बरोबर, त्याला आपण क्लिअरिंग चार्जेस म्हणतो. लोडिंग अँड अनलोडिंग चार्जेस आहेत. म्हणजे वन टाइम होणारा खर्च, एकदाच होणारा खर्च, त्याला आपण नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस म्हणतो. मग यात गोडाऊन रेंट आपण प्रत्येक महिन्याला देतो, इन्शुरन्स महिन्याला, 3 महिन्याला, 6 महिन्याला, वर्षाला देतो. त्यामुळे हे खर्च रिकरिंग आहेत. आणि नॉन रिकरिंग फक्त कोणता आहे? रेल्वे फ्रेट हा नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस आहे. क्लोजिंग स्टॉकचा विचार करताना, क्लोजिंग स्टॉक कॅल्क्युलेट करताना आपण फक्त हा खर्च विचारात घ्यायचा, म्हणून मी त्याला स्टार केलेला आहे. आता कन्साइनमेंट अकाउंटला डेबिट वाय म्हणजे वाय अकाउंटला काय होणार? क्रेडिट बाय कन्साइनमेंट अकाउंट. कंसामध्ये लिहितो एक्सपेन्सेस किती रुपये खर्च केलाय? 1,500 रुपये वायने खर्च केलेला आहे. पुढे कन्साइनी इज अथॉराइज टू गेट ऑर्डिनरी कमिशन ॲट 6%, 1.5%. याला 1.5 सुद्धा म्हणतो आपण. 1.5 हाफ म्हणजे अर्धा म्हणजे 0.5, 1.5% डेल क्रेडिट कमिशन. आता ह्याची एक वर्किंग नोट आपल्याला छोटीशी करावी लागणार आहे कमिशनची. बघा कमिशनची वर्किंग नोट कशी होणार आहे? कमिशन अगदी सिंपल वर्किंग नोट आहे. तर पहिल्यांदा काय सांगितलं त्यांनी? 6% ऑर्डिनरी कमिशन सांगितलंय. ऑर्डिनरी कमिशन,
ऑर्डिनरी कमिशन आपण 6% कशावर देतो? टोटल सेल्सवर देतो. टोटल सेल्स किती आहेत? 28,000. मग 28,000चा 6% कॅल्क्युलेट करा. 28,000चा 6% रक्कम आली 1,680. आणि सेकंड काय सांगितलंय? डेल क्रेडिटर कमिशन. डेल क्रेडिटर कमिशन आपण नॉर्मली क्रेडिट सेल्सवर देतो. ते किती आहे? 1.5% ऑन. आता क्रेडिट सेल्स दिले नसतील तर आपण टोटल सेल्सवर देतो. ही सुद्धा नोट आपण पाहिलेली आहे. मग पुन्हा एकदा 28,000वर 1.5% कॅल्क्युलेट करा. 420 रुपीज, 420 रुपये. मग बेरीज केली तर बेरीज किती आलेली आहे? 2,100 रुपये टोटल कमिशन आपल्याला मिळालं. लक्षात घ्या, परत एकदा रिपीट करतो. ऑर्डिनरी कमिशन टोटल सेल्सवर देतो. डेल क्रेडिटर कमिशन क्रेडिट सेल्सवर देतो, पण क्रेडिट सेल्स दिले नसतील तर टोटल सेल्सवरच देतो. मग इथे आपण दोन्ही टोटल सेल्सवर दिलेलं आहे. एकूण कमिशन किती आलं? 2,100. आणि स्पेशल कमिशन असतं तर ते आपण एक्सेस प्राइसवर दिलं असतं. एक्सेस प्राइस कशी कॅल्क्युलेट करतो आपण? सेल्स प्राइस मायनस इनवॉइस प्राइस. पण इथे स्पेशल कमिशन सांगितलेलं नाही. मग 2,100 रुपये कमिशन पेएबल आहे. पेड केलेलं नाही, पेएबलची एंट्री करायची. सेम एक्सपेन्सची एंट्री असते, तसेच कमिशन पेएबलची एंट्री असते. काय एंट्री होणार आहे मग त्याची? कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू मिस्टर वायज अकाउंट. कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू मिस्टर वायज अकाउंट. मग त्याचं कमिशन किती रुपये पे करावं लागेल आपल्याला? 2,100 रुपये हे कमिशन आपल्याला पेड करावं लागणार आहे. 2,100 रुपये कमिशन पेएबल आहे. मग नॅरेशन काय लिहायचं आहे? बिंग कमिशन पेएबल टू मिस्टर वाय. बिंग कमिशन पेएबल टू मिस्टर वाय असं नॅरेशन लिहायचं आहे. मग करूयात आता त्याची लेजर पोस्टिंग करूयात. कन्साइनमेंट अकाउंटला डेबिट टू मिस्टर वायज अकाउंट, कंसामध्ये लिहितो मी कमिशन. किती रुपये कमिशन आहे? 2,100 रुपये. कन्साइनमेंटला डेबिट म्हणजे वायज अकाउंटला काय होणार? क्रेडिट बाय कन्साइनमेंट अकाउंट. बाय कन्साइनमेंट अकाउंट कंसामध्ये लिहितो मी कमिशन. किती रुपये कमिशन? 2,100 रुपये. झाले, याची एंट्री केलेली आहे. आता 5 जर्नल एंट्रीज करतोय आपण. जर्नल एंट्रीज कन्सायनर अकाउंट आणि कन्साइनमेंट अकाउंट आणि कन्साइनीज अकाउंट इन हिज लेजर ते सुद्धा आपण तयार करतोय. अज्युमिंग दॅट द एंट्रीज आर मेड ॲट इनव्हॉइस प्राइस. ते आपण पाहिलेलं आहे, त्याची नोट आपण सुरुवातीला लिहून दिलेली होती. आता इथे एक्झाम्पल संपलं. बरेच विद्यार्थी एक्झाम्पल संपले की अकाउंट्स क्लोज करतात, परंतु याच्यामध्ये खूप महत्त्वाचे 2 पार्ट अजूनही शिल्लक राहिलेले आहेत. मी सांगितलं आजच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला कमिशनचं कॅल्क्युलेशन आहे, लोडिंगचं कॅल्क्युलेशन आहे, क्लोजिंग स्टॉकचं पण कॅल्क्युलेशन आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण क्लोजिंग स्टॉकचं कॅल्क्युलेशन करूयात. बरोबर, क्लोजिंग स्टॉक या वर्किंग नोट खूप महत्त्वाच्या आहेत. आता एक क्लोजिंग स्टॉकचं कॅल्क्युलेशन कसं करायचं? तर सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे. तर इथे आपण किती माल पाठवले होते, किती मशीन्स पाठवले होत्या? 100. सेल किती केलेले आहेत? 80. बरोबर, म्हणजे गुड सेंट 100 मशीन्स आहेत. गुड सेंट 100 मशीन्स आहेत. मायनस गुड्स सोल्ड किती मशीन सोल्ड केलेले आहेत? 80 मशीन सोल्ड केलेले आहेत. म्हणजे अनसोल्ड किती आहेत? 20 मशीन्स अनसोल्ड आहेत. मग या 20 मशीन्स आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. पर्टिक्युलर रुपीज असं कॉलम करू शकता. पहिल्यांदा आपण काय लिहितो बघा? इनव्हॉइस प्राइस किंवा कॉस्ट प्राइस. आता या उदाहरणामध्ये इनव्हॉइस प्राइस दिले तर इनव्हॉइस प्राइसच घ्यायची. इनव्हॉइस प्राइस नसेल तर कॉस्ट प्राइस घेतो आपण. फर्स्ट लेक्चरमध्ये पाहिलं आपण कॉस्ट प्राइसने एक्झाम्पल सॉल्व्ह केलं होतं. हे इनव्हॉइस प्राइसने करावं लागणार आहे. इनव्हॉइस प्राइस ऑफ अनसोल्ड गुड्स, न विकलेला माल. मग अनसोल्ड गुड्स किती आहेत? 20 मशीन्स गुणिले त्याची इनव्हॉइस प्राइस किती आहे? 320 रुपये प्रमाणे. म्हणजे रक्कम किती आलेली आहे? 6,400 रुपये. इनव्हॉइस प्राइस ऑफ अनसोल्ड गुड्स. ऍड. आता ऍड 2 आयटम ऍड करतो. पहिल्यांदा काय करतो आपण? प्रपोर्शनेट. हा फॉर्मॅट सुद्धा तुमच्या लक्षात असावा. प्रपोर्शनेट ऑल एक्सपेन्सेस ऑफ कन्सायनर. हा फॉर्मॅट किंवा याच्या एंट्रीज आहेत. हा फॉर्मॅट आहे. कमिशनचं कॅल्क्युलेशन आहे, लोडिंगचं कॅल्क्युलेशन आहे, क्लोजिंग स्टॉकचं कॅल्क्युलेशन आहे. फर्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला सर्व फॉर्मॅट दिले, ते फर्स्ट लेक्चर तुम्ही पाहू शकता. प्रपोर्शनेट ऑल एक्सपेन्सेस ऑफ कन्सायनर. आता इथे प्रपोर्शन कसं करतो आपण? गुड सेंट इज टू ऑल एक्सपेन्सेस. हे प्रपोर्शन घ्यायचं आहे. गुड सेंट्स किती मशीन्स पाठवले होते? 100 मशीन्स. तेव्हा कन्सायनरचा सर्व खर्च किती होता बघा? कन्सायनरचा खर्च 800 रुपये होता. 100 मशीन्सला 800 रुपये खर्च होता. आता शिल्लक किती मशीन्स आहेत? 20 मशीन्स आहेत. 80 मशीन्स विकले. शिल्लक मशीन्स किती आहेत? 20 मशीन्स. 20 मशीन्सला किती? क्रॉस मल्टिप्लिकेशन, तिरकस गुणाकार करतो आपण. 800 गुणिले 20 भागिले 100. 800 गुणिले 20 भागिले 100 म्हणजे रक्कम किती मिळाली? 160 रुपये. 160 रुपीज. एवढाच नाहीये तर अजून याच्यामध्ये खर्च ऍड करायचा आहे. मग ऍड काय, कोणता खर्च ऍड करतो आपण? प्रपोर्शनेट
नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस ऑफ कन्सायनी कन्सायनीचा नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस घ्यायचा आहे. मग इथे आपण कसं वर्किंग करतो, प्रोपोर्शन काढतो. गुड्स सेंट इज टू नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस. गुड्स सेंट किती मशीन्स पाठवल्या होत्या, 100. आणि तेव्हा नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस कन्सायनीचा इथे तुम्हाला स्टार केला त्याचा उपयोग होणार आहे. किती आहे, 1200. हे 100 आणि 200 घ्यायचे नाही, ते रिकरिंग आहे म्हणजे 1200. तर आता शिल्लक मशीन्स किती आहेत, 20. मग 20 मशीन्सला किती, तिरकस गुणाकार करूयात. 1200 गुणिले 20 भागिले 100 म्हणजे रक्कम किती आलेली आहे, 240, 240 रुपीज. म्हणजे आपल्याला क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू मिळालेली आहे 6800. बघा क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 6800. हा क्लोजिंग स्टॉक मिळालेला आहे. याला आपण म्हणतो क्लोजिंग स्टॉक. या पद्धतीने तुम्हाला क्लोजिंग स्टॉकचे कॅल्क्युलेशन करायचं. आता हा क्लोजिंग स्टॉक दाखवतो कुठे आपण, तर क्लोजिंग स्टॉक दाखवतो आपण कन्साइनमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग इथे लिहितो मी बाय कन्साइनमेंट स्टॉक कंसामध्ये लिहितो क्लोजिंग स्टॉक. आणि याचं व्हॅल्युएशन आपण आता जस्ट केलेलं होतं, त्याचं व्हॅल्युएशन करून आपल्याला किंमत किती मिळालेली आहे, 6800. म्हणजे कमिशनचं कॅल्क्युलेशन झालं, क्लोजिंग स्टॉकचं कॅल्क्युलेशन झालं. आता सर्वात महत्त्वाचं आणखी एक कॅल्क्युलेशन राहिलं आणि मगच आपण अकाउंट्स क्लोज करायचे. हे कॅल्क्युलेशन कोणतं हे विसरायचं नाहीये. जेव्हा कॉस्ट प्राइस इनव्हॉइस प्राइस दोन्ही दिलेले असतात तेव्हा सर्व एंट्रीज इनव्हॉइसने करतात व शेवटी लोडिंग कॅन्सल करतात. आपण इनव्हॉइस प्राइसने सर्व एंट्रीज केल्यात, आता लोडिंग कॅन्सल करायचं. तर लोडिंग म्हणजे काय, तर आपण जो प्रॉफिट त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला असतो. कारण की जेव्हा कन्सायनरने माल पाठवला होता, बघा एक्सने जेव्हा माल पाठवला होता त्या मालाची किंमत, एका मशीनची किंमत 260 होती, पण त्याच्यामध्ये काही प्रॉफिट ऍड केला होता आणि त्याने ती किंमत किती लावली होती, 320 रुपये. म्हणजे 260 रुपये मशीनची किंमत असताना त्याने 320 रुपये लावली होती. म्हणजे त्याच्यामध्ये किती रुपये त्याने ऍड केले होते, 60 रुपये त्याने ऍड केले होते प्रॉफिटचे. हे 60 रुपये आपल्याला कॅन्सल करायचे, त्याला आपण लोडिंग म्हणतो. मग लोडिंगसाठी सिंपल फॉर्म्युला आहे. लोडिंगचं इक्वेशन काय आहे बघा, देअरफॉर लोडिंग इज इक्वल टू इनव्हॉइस प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. एवढा सिंपल फॉर्म्युला आहे. इनव्हॉइस प्राइस किती, 320 वजा कॉस्ट प्राइस किती, 260. म्हणजे इथं लोडिंग किती रुपये आलेलं आहे, 60 रुपये. हे लोडिंग आपल्याला कॅन्सल करायचं आहे. आता हे लोडिंग कसं कॅन्सल करायचं, का कोणत्या आयटम मधील कॅन्सल करायचं, तर गुड्स सेंट, गुड्स रिटर्न आणि क्लोजिंग स्टॉक. आता या उदाहरणामध्ये गुड्स सेंट आणि क्लोजिंग स्टॉक आहे, गुड्स रिटर्न नाहीये, तेव्हा त्याचं लोडिंग कॅन्सल होणार नाही. गुड्स सेंट डेबिटला त्याचं लोडिंग आपण कुठे कॅन्सल करूयात, क्रेडिट साईडला. आता त्यासाठी मी ब्लॅक पेनचा वापर करतो, लक्षात येईल तुमच्या. बाय पूर्ण वाक्य तसंच लिहायचं आहे, गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट, गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट. बघा हेच वाक्य लिहिलं मी इकडं खाली कंसामध्ये, गुड्स सेंट गुणिले लोडिंग, गुड्स सेंट गुणिले लोडिंग, एवढंच इक्वेशन आहे. गुड्स सेंट्स किती मशीन्स पाठवल्या होत्या, 100 मशीन्स, आणि गुणिले लोडिंग आता शोधून काढलं होतं प्रत्येक मालामध्ये. म्हणजे इथे 100 गुणिले 320 ऐवजी 100 गुणिले 260 पाहिजे होता. तो 60 रुपये जे ज्यादा 100 गुणिले 260 पाहिलं होतं, जे 60 रुपये आपण ज्यादा केलेले आहेत ते ज्या 60 रुपये फक्त इथे कॅन्सल करतोय आपण इंटू 60 रुपीज. म्हणजे इथे किंमत 260 होईल ऑटोमॅटिकली. मग आता 100 गुणिले 60 म्हणजे रक्कम किती येणार लोडिंगची, 6000 रुपये. याच्यामध्ये ज्यादा किंमत जी लावलेली होती ती किंमत आपण त्यातून वजा केलेली चेक करू शकतो आपण. बघा 260 रुपयाचा माल होता बरोबर, मग 100 मशीन्स गुणिले 260 रुपये प्रमाणे 26,000 पाहिलं होते, आपण लावलेत किती, 32,000 रुपये. म्हणजे 6,000 रुपये एक्स्ट्रा लावले, ते 6,000 रुपये आपण इथे काय केले, कॅन्सल केलेले. आता तसंच क्लोजिंग स्टॉकचं लोडिंग कुठे कॅन्सल करणार आहोत आपण, डेबिटला. मग तेच वाक्य लिहायचं आहे, फक्त एक शब्द वाढवायचा आहे, कन्साइनमेंट स्टॉक रिझर्व. हा रिझर्व शब्द एक्स्ट्रा लिहायचा फक्त याच्यामध्ये, कन्साइनमेंट स्टॉक रिझर्व. आता कन्साइनमेंट स्टॉक रिझर्व लिहिला कंसामध्ये, इथे गुड्स सेंट गुणिले लोडिंग होतं, इथं काय लिहायचं आहे, अनसोल्ड गुड्स गुणिले लोडिंग, अनसोल्ड गुड्स गुणिले लोडिंग. अनसोल्ड गुड्स किती मशीन शिल्लक राहिल्या होत्या, 100 पैकी 80 विकल्या होत्या, म्हणजे किती राहिल्या होत्या, 20 मशीन्स राहिल्या होत्या, गुणिले लोडिंग किती रुपये होतं, 60 रुपये. म्हणजे याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर रक्कम किती येते, 1200 रुपये लोडिंगची रक्कम येते. म्हणजे क्लोजिंग स्टॉकमध्ये किती रुपये लोडिंग होतं, 1200 रुपये लोडिंग होतं. हे लोडिंग सुद्धा आपण काय केलं, कॅन्सल केलं. आता गुड्स रिटर्न नाहीये त्यामुळे त्याचे लोडिंग कॅन्सल करण्याचा काही प्रश्न येत नाही.
आता या 3 एंट्रीज आहेत, या एंट्रीज आधी आपल्याला इथे लिहाव्याच लागतील आणि मगच अकाउंट काय करायचे, क्लोज करायचे. पहिल्यांदा आपण क्लोजिंग स्टॉकची एंट्री लिहूया. क्लोजिंग स्टॉकची एंट्री कशी तयार झाली बघा. कन्साइनमेंट अकाउंटला क्रेडिट म्हणजे स्टॉक अकाउंटला काय असणार, डेबिट. म्हणजे एंट्री कशी होणार आहे, कन्साइनमेंट स्टॉक अकाउंट डेबिट टू कन्साइनमेंट अकाउंट. म्हणजे पुढची एंट्री होणार आहे कन्साइनमेंट स्टॉक अकाउंट डेबिट. या एंट्री सुद्धा विसरू नका. कन्साइनमेंट स्टॉक अकाउंट डेबिट टू कन्साइनमेंट अकाउंट आणि याची रक्कम आहे क्लोजिंग स्टॉकची 6,800. आणि त्याचं नॅरेशन लिहायचं आहे बिंग इनकॉर्पोरेशन ऑफ क्लोजिंग स्टॉक. म्हणजे इनकॉर्पोरेशन ऑफ क्लोजिंग स्टॉक क्लोजिंगचं आपण व्हॅल्युएशन केलेलं आहे. किंवा बिंग व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक म्हटलं तरी चालेल, काय हरकत नाही ना. क्लोजिंग स्टॉकची एंट्री केली. आता हे लोडिंग जे कॅन्सल केलंय त्याची एंट्री करूयात. काय एंट्री झाली, कन्साइनमेंटला क्रेडिट म्हणजे गुड सेंटला काय झालं असणार, डेबिट. म्हणजे एंट्री कशी होणार, गुड सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू कन्साइनमेंट अकाउंट. गुड सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट डेबिट, गुड सेंट ऑन consignment account debit to consignment account. रक्कम किती आहे त्याची 6,000 रुपये, 6,000 रुपये. आणि याचं नॅरेशन लक्षात घ्या, बिंग नॅरेशन बघा, बिंग कॅन्सलेशन ऑफ लोडिंग इन गुड्स सेंट. परत रिपीट करतो, बिंग कॅन्सलेशन ऑफ लोडिंग इन गुड्स सेंट. आता क्लोजिंग स्टॉकचं लोडिंग कॅन्सल करूयात. क्लोजिंग स्टॉकचं लोडिंग आता कुठे कॅन्सल करतो आपण, डेबिटला. काय एंट्री होणार, कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू कन्साइनमेंट स्टॉक रिझर्व्ह अकाउंट. कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू कन्साइनमेंट स्टॉक रिझर्व्ह अकाउंट टू कन्साइनमेंट स्टॉक रिझर्व्ह अकाउंट. त्याचं लोडिंग किती कॅन्सल केलं आपण, 1,200. आणि त्याचं नॅरेशन देणार आपण बिंग cancellation of loading in closing stock, being cancellation of loading in closing stock. या पद्धतीने आपल्याला काय करायचं होते, अकाउंटिंग करायचं होतं. अकाउंटिंग केलं, सर्व एंट्री सुद्धा ज्याला एंट्री झाले, कमिशनची एंट्री झालेली आहे, क्लोजिंग स्टॉकची एंट्री झालेली आहे, लोडिंगची एंट्री झालेली आहेत. आता अकाउंट्स काय करू शकतो आपण, क्लोज करू शकतो. पहिल्यांदा कन्साइनमेंट अकाउंट क्लोज करूया. नॉर्मली क्रेडिट साईडची बेरीज जास्त येते, 28,000 प्लस 6,000 प्लस 6,800 म्हणजे व्हॅल्यू आलेले आहे 40,800, 40,800, 40,800. त्यातून डेबिट साईडच्या व्हॅल्यूज वाजा करूयात. 32,000 मायनस 800 मायनस 1,500 मायनस 2,100 मायनस 1,200. म्हणजे इथे प्रॉफिट किती मिळाला, 3,200. आणि जो प्रॉफिट मिळतो तो आपण कोणत्या अकाउंटला पाठवतो, प्रॉफिट अँड लॉसला. कन्साइनीला किंवा एजंटला या प्रॉफिटमधील काही रक्कम आपण देत नाही, लक्षात घ्या. आणि त्याला ऑलरेडी आपण कमिशन पेड केलं आहे. म्हणजे हा प्रॉफिट किती आला, 3,200. याची एक एंट्री करावी लागेल, कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ही एक एंट्री करूयात आता, कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि शेवटची एंट्री आपण म्हणू शकतो. याच्यानंतर एंट्री एक होऊ शकते, पण पाहूया त्या एक्झाम्पलमध्ये होणार आहे की नाही. आणि याचं नॅरेशन लिहू शकतो आपण बिंग कन्साइनमेंट प्रॉफिट. काय लिहायचं आहे, बिंग कन्साइनमेंट प्रॉफिट किंवा प्रॉफिट ऑन कन्साइनमेंट, कोणताही शब्द वापरा. कन्साइनमेंट प्रॉफिट म्हणा किंवा प्रॉफिट ऑन कन्साइनमेंट म्हणा. बिंग कन्साइनमेंट प्रॉफिट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा बिंग प्रॉफिट ऑन कन्साइनमेंट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता यानंतर कोणता अकाउंट क्लोज करतो आपण, कन्साइनी अकाउंट क्लोज करतो. आणि कन्साइनी अकाउंटचा फरक आहे तो काय करायचा आहे ते लक्षात घ्या नियम व्यवस्थित. 28,000 अकाउंट तरी क्लोज केला आपण. त्यातून आपल्याला त्याने ऍडव्हान्स पाठवला होता 16,000, तो वजा केला. खर्च केला होता 1,500, तो वजा केला. त्याचं कमिशन आहे 2,100, तेही वजा केलं. बॅलन्सिंग फिगर राहिली 8,400. आता मी काय सांगतो त्याकडे लक्ष द्या. हे 8,400 रुपये त्याने दिले असतील आपल्याला तर बाय कॅश म्हणा, डीडी किंवा चेकने दिले असतील तर बाय बँक म्हणा, बिल्सच्या स्वरूपात दिला असेल तर बाय बिल्स रिसिव्हर म्हणा. काहीच सांगितलं नसेल तर बाय बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणा. काहीच सांगितलं नसेल तर त्याला काय म्हणायचं आहे, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. तर ह्याच्यामध्ये बघा, चेक करा, कुठेही आपल्याला काही सांगितलं नाही. कन्सर्न इज अथॉराइज टू गेट ऑर्डिनरी कमिशन आहे 6%, 1.5% डेलिगेटेड कमिशन आणि 5 गॅरंटीज. इथे कुठे बॅलन्स सेंड बाय ड्राफ्ट, बॅलन्स सेंड बाय कॅश किंवा बॅलन्स बाय बिल असं काही सांगितलेलं आहे का, नाही. बघा इथे फुड एक्झाम्पलमध्ये सांगितलं, तुमच्या लक्षात येईल. रेमिटेड द बॅलन्स बाय ड्राफ्ट
अलॉंग विथ अकाउंट सेल्स, म्हणजे राहिलेलं रक्कम ड्राफ्टने पाठवलेलं म्हणजे बाय बँक लिहिलं असतं. तसं एक्झाम्पलमध्ये कुठेही काही सांगितलेलं नाही आहे. त्यामुळे इथे आपण बाय बॅलन्स कॅरीड ऑन म्हणलेलं आहे आणि कंसात म्हणू शकतो बॅलन्स. आणि बॅलन्सची जर्नल एंट्री कधी होत नाही. अशी एंट्री कधी ऐकली की तुम्ही बॅलन्स कॅरीड ऑन अकाउंट डेबिट टू वाय अकाउंट, नाही. त्यामुळे याची जर्नल एंट्री होणार नाही. हां, समजा इथे कॅश बँक किंवा बिल रिसिप्ट आलं असतं तर त्याची आपल्याला एक एक्स्ट्रा एंट्री करावी लागली असते, पण इथे त्याची एंट्री होऊ शकणार नाही. इथे आपलं एक्झाम्पल खऱ्या अर्थानं काय झालेलं आहे, संपलेलं आहे. लक्षात घ्या, या एक्झाम्पलमध्ये आपल्याला कमिशनचं कॅल्क्युलेशन पाहायला मिळालं, लोडिंगचं कॅल्क्युलेशन पाहायला मिळालं आणि क्लोजिंग स्टॉकचं सुद्धा कॅल्क्युलेशन पाहायला मिळालेलं आहे. मग या टाईपचं एक्झाम्पल आलं तर या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. आता याच्यामध्ये फक्त कमिशनचं एक पार्ट राहिलं आहे. कमिशन जर स्पेशल कमिशन कसं दिलं असेल तर कसं कॅल्क्युलेट करायचं आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर एक्झाम्पल व्यवस्थित लिहून घ्या वहीमध्ये. त्याचं सोल्युशन आहे, जर्नल एंट्रीज आहेत, वर्किंग नोट आहेत, या तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायच्या आहेत. थँक्यू.